नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की सूर्या तुळजाला सांगत असतो की सिद्धार्थने तुला धोका दिला आहे. तुळजाला खूप राग येतो. ती ओरडते. ती म्हणते, हे बघ सूर्या, तू काहीही बोलशील हे मी खपवून घेणार नाही आहे. माझा सिद्धार्थ तसा नाही आहेस, तो मला फसवू शकत नाही. त्यावर सूर्या म्हणतो की अगं मलासुद्धा असंच वाटलं होतं. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तो इतका नीच माणूस असेल मला वाटलं नव्हतं. हे ऐकल्यावर तुळजा म्हणते की बास सूर्या, हे जे तू बोलतोयस ना ते मला अजिबात आवडत नाही आहे. तू एकदा माझ्या मनाचा विचार करायला हवास. तेव्हा सूर्या म्हणतो की अगं मी काही खोटं बोलत नाही आहे. तुळजा त्याला चांगलीच सुनावत असते. तुळजा मोठ्या मोठ्याने बोलत असल्यामुळे बहिणींना आतमध्ये आवाज जातो. आतमध्ये आवाज गेल्यानंतर बहिणी म्हणतात की अरे, हा तर तुळजा बहिणीचा आवाज आहे आणि ते एवढ्या मोठ्याने का बोलतात ते. भागी म्हणते की अगं त्यांच्यात भांडण झालं असेल. तेव्हा सगळ्या बहिणी म्हणतात की आपण जायचं का बघायला. तेव्हा त्या उठून दरवाजातून बघतात तर सूर्या आणि तुळजा मोठ्या मोठ्याने भांडत असतात पण त्यांना आवाज येत नाही. हे बघून धनू म्हणते की आपण जाऊन तिथे बघूया का काय झाले. सगळ्याजण म्हणतात की आपण मध्ये पडून बघूया नक्की विषय काय आहे. तेव्हा भाग्या म्हणते की नाही, आपण त्यांना त्यांची स्पेस द्यायला हवी. नवरा बायकोच्या भांडणात आपण पडायला नको. ते त्यांचं ते बघून घेतील की. तेजोला हे म्हणणं पटतं. तेव्हा ती म्हणते की भाग्या बरोबर बोलतेय. भाग्या मोठी झालीस की गं, तुला कळायला लागलं. हे बघून बाकीच्या बहिणीसुद्धा तयार होतात. भाग्या म्हणते की आपल्याला नंतर कळेलच की, आपण सकाळी सूर्यादादाला विचारू काय झालं ते. तेव्हा सगळेजण आत जातात पण धनूची एक्साइटमेंट एवढी असते की ती तिथेच बसत असते. शेवटी तेजो येते आणि तिला म्हणते की धनू चल, काय ऐकतेस तू. तेव्हा धनू म्हणते की नाही, त्यांच्या आत नक्की कशामुळे भांडण होतंय त्याचं कारण कळलं तर माझ्या पोटात दुखायचं थांबेल, नाही तर रात्रभर माझ्या पोटात दुखेल. तिथून प्राजू येते आणि म्हणते की तू आज चल, दुखू दे, थोडं दुखलं तर तुझ्या पोटात, काही नाही होत. इकडे तुळजा सूर्याला सांगत असते की सूर्या, हे जे तू बोलतोयस ना ते पुराव्यांशी सिद्ध करून दाखव, नाही तर मी हे घर कायमचं सोडून जाईन. सूर्या म्हणतो की अगं मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, तो हॉस्पिटलमध्ये सिद्धार्थच होता. तुळजा म्हणते की हो का, त्या हॉस्पिटलमध्ये दुसरं कोणी असू शकत नाही का, आणि तूच म्हटला होतास ना दरवाजा बंद होता. तेव्हा सूर्या म्हणतो की अगं तुझा दरवाजा बंद होता पण दरवाजा खोलून ते दोघंच बाहेर निघाले आणि त्या केबिनमध्ये त्या दोघांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. तेव्हा तुळजाला खूप राग येतो. ती त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. तुळजा म्हणते की आधी तू प्रूफ करून टाकव. तेव्हा सूर्या म्हणतो की बरं ठीक आहे, तुला पुरावाच हवेत ना. अगं मी कधी तुझं चांगलं व्हावं यासाठीच मी नेहमी प्रयत्न करत असतो, तुझं वाईट व्हावं असं मला कधीच वाटत नाही. तुला पुरावाच हवा आहे ना. त्या या रविवारी मंदिरात लग्न करायचं ठरवलेलं आहे. आता मी तुला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवतो. हे ऐकल्यानंतर तुळजा म्हणते की हे जर खोटं निघालं तर मी घर आत्ताच्या आत्ता सोडून जाईल. असं म्हणून ती वर पळत जाते. ती रडत परत वर गेलेली बघून बहिणींना काळजी वाटते. ती म्हणते की दादा काय झालं, वहिनी अशी का रडत गेली आहे. सूर्या बहिणींवरच ओरडतो आणि म्हणतो की तुम्हाला काय करायचं आहे, छोटी मोठी भांडणं आहेत, तुम्ही आमच्यात पडू नका, तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे. तेव्हा बहिणी म्हणतात की अरे आम्ही तुमच्यात पडणारच नव्हतो, पण हे असं वहिनी का रडत गेली. तेव्हा भाग्या म्हणते की ते आपलं घर तर सोडून जाणार नाही ना. तेव्हा तेजू म्हणते की काही काय बोलते, अशा छोट्या मोठ्या भांडणावरून कोणी घर सोडून जातं का. सूर्या त्यांना गप्प करतो आणि झोपायला लावतो. इकडे डॅडींनी शत्रूला सांगितलेलं असतं की तुला इनामदारांच्या मुलीसोबत लग्न करायचं आहे, पण शत्रूच्या मनात तेजू असते त्यामुळे त्याला त्या मुलीशी लग्न करायचं नसतं. ते दोघं छत्री आणि शत्रू गाडीच्या तिथे बसलेले असतात. तेव्हा शत्रू छत्रीला म्हणतो की छत्री तुला कशाला ठेवले इथं, आयडिया द्यायला ठेवले ना, तुला मी किती वेळा सांगितलं आहे पहिल्यांदा माझ्या घरात तेजूच येणार, मग काय मग येत राहतील 100, पण आपली पहिल्यांदाच तेजू येणार. तेव्हा छत्री म्हणतात की अहो येतील की तेजू येणारच की. तेव्हा शत्रू ओरडतो आणि म्हणतो तेजू नाही तेजश्री म्हणायचं, माझ्यासाठी फक्त ती तेजू आहे. छत्री हो हो म्हणतो. तेवढ्यात त्याला पूनमचा फोन येतो. शत्रू फोन उचलल्यानंतर म्हणतो की हा कोण. तेव्हा ती मुलगी म्हणते की हा मी प्रतापराव इनामदारांची मुलगी बोलत आहे, माझ्या बाबांनी तुमच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. तेव्हा शत्रू म्हणतो की हो, काय झालं. तेव्हा ती मुलगी म्हणते की पूनम म्हणते मला हे लग्न करायचं नाही आहे, प्लीज तुम्ही माझ्या लग्नाला नकार द्याल का. ते काय आहे ना, माझं लग्न दुसरीकडे ठरलेलं आहे, मला माझं दुसऱ्यावर प्रेम आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. हे ऐकल्यानंतर शत्रू खूप खुश होतो कारण त्याला नकार देण्यासाठी सुद्धा एक कारण मिळतं. तेव्हा ती म्हणते की प्लीज मी तुम्हाला हे सांगितलं आहे, कोणाला सांगू नका. शत्रू म्हणतो की नाही सांगत, तुम्ही काळजी करू नका, आणि तिची छेड काढायला चालू करतो. तिला म्हणतो की बरं ठीक आहे, मला असाच फोन करत राहा,
सकाळ दुपार संध्याकाळ त्याचं हे विचित्र बोलणं ऐकून ती पूनम कसा फोन ठेवते. इकडे शत्रू खूप खुश होतो. तो छत्रीला म्हणतो की छत्री आपलं काम झालं. अरे त्या मुलीनंच मला नकार दिलाय, तिचं बाहेर कुठंतरी आहे वाटतं लफडं. हे ऐकल्यानंतर छत्री हसायला लागतो. तेव्हा शत्रू म्हणतो की पण तिनं सांगितलंय कोणाला सांगू नका. पण आता लग्न मोडायचं म्हटल्यावर डॅडींना काहीतरी सांगायलाच हवं की. तेव्हा ते म्हणतात की हो हो आणि हसायला लागतात. इथे डॅडी बसलेले असतात. तेव्हा मालन चहा घेऊन येते. ते तिला ओरडतात. परत ते तिला तिथून तसंच जायला सांगतात. इकडे शत्रूची आई आणि मालन दोघीसुद्धा देवासमोर हात जोडून बसलेले असतात की आता तुळजाचा संसार तूच वाचव. तो असं काहीतरी घडवून आण की त्यांची ही गाठ पक्की 7 जन्माची गाठ बांधली जाईल. हे बघून ती म्हणते की होणार अक्का, सगळं ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. डॅडी बाहेर बसलेले असतात. तेवढा शत्रू तिथे येतो आणि म्हणतो की डॅडी काय झालं. तेव्हा डॅडी आपलं नेहमीप्रमाणे त्यांचं कामाचं बोलतात. तेव्हा शत्रू म्हणतो की अहो त्या इनामदारांच्या मुलीचा मला फोन आला होता. डॅडी म्हणतात की काय झालं मग. तेव्हा शत्रू म्हणतो की अहो त्या पोरीला आमच्याशी लग्न करायचं नाही, नकार द्यायला फोन केला होता, तिचं कोणावर तरी प्रेम आहे. आता परत ते पहिल्याच व्हायला नको, नाहीतर परत भरमंडपात आपली बदनामी व्हायला नको. डॅडींना कळून चुकतं की ही मुलगीसुद्धा पळून जाईल. त्यामुळे ते तडक उठतात आणि रागात म्हणतात की नाही, हे लग्न होणार नाही, मला परत त्या इतिहासाची पुनरावृत्ती नको आहे. मीच लग्नाचा प्रस्ताव मांडला होता ना, आता मीच या लग्नाला नकार देईन. शत्रू आणि छत्री हसायला लागतात. डॅडी स्वतःहून ठरवतात की आता पूनमशी लग्न होणार नाही. रात्र झाल्यानंतर सूर्या काळजीत असतो. तो म्हणतो की काय करू, मी कुठल्या भाषेत तुळजाला समजावू पण नाही. आता आम्ही तिला पुराव्यानिशी सगळं सिद्ध करून दाखवणार. सकाळ झाल्यानंतर सगळ्या बहिणी नाश्त्याची तयारी करून झालेली असते. पण तुळजा सकाळ झाली तरी खाली आलेली नसते. तेव्हा सगळ्या बहिणी म्हणतात की दादा जा बहिणीला बोलवून आण, नाश्ता करायचा आहे ना. तेव्हा सूर्या म्हणतो की तुमचं तुम्ही खाऊन घ्या, आमचा मी बघून घेऊ. बहिणी म्हणतात की नाही, वहिनीला तू बोलवून आण, वहिनीने नाश्ता केल्याशिवाय आम्ही कोणीसुद्धा करणार नाही. हे ऐकल्यावर सूर्या म्हणतो की तुम्हाला सांगितलं ना तुमचं तुम्ही खाऊन घ्या, तुम्हाला कळत नाही का. त्यावर बहिणी म्हणतात की नाही, आता आम्ही तर नाश्ता काय जेवणसुद्धा करणार नाही. धनू म्हणते की हे कधी ठरलं. हां आत्ताच ठरलं, मी कायसुद्धा खाणार नाही. धनूच्या पोटात कावळे ओरडायला लागतात. ती आपण काहीच खाणार नसल्याचं सांगते. सूर्याला तुळजाला कुठल्या भाषेत समजावायला जावं हे कळत नसतं. पण बहिणींच्या हत्यासाठी तो तुळजाच्या रूममध्ये जातो. इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.